नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो. आपण नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे शक्यतो महिला नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करतात. पण यावर्षीची नागपंचमी ही 17 ऑगस्टला आली आहे आणि याच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला हा यावर्षी भावाचा उपवास असणार आहे. पण हा उपवास का धरला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? तर या उपवासामागे भावंडांच्या प्रेमाची एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. तर सत्तेश्वरीच्या भावाचे म्हणजे सत्तेश्वराचे नागपंचमीच्या आदल्या दिवशी निधन झाले. भावाच्या दुःखाने तिने अन्नत्याग केला. पुढे नागरूपात तिला आपल्या भावाने दर्शन दिले, अशी कथा प्रचलित आहे. म्हणूनच हा उपवास भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये या भावनेने केला जातो. बहिणीच्या मनात भावासाठी असलेले प्रेम, काळजी आणि प्रार्थना यामुळेच हा दिवस भावंडांच्या नात्याची सुंदर आठवण करून देतो. यावर्षी 16 ऑगस्टला भावासाठी उपवास आणि 17 ऑगस्टला नागपंचमी आहे. भावाला दीर्घायुष्य लाभो आणि प्रत्येक संकटापासून त्यांचे रक्षण हो हीच नागदेवताच्या चरणी सगळ्यांनी प्रार्थना करूयात.